ती अवघी 2 वर्षांची होती. पोलिओनं पहिला धक्का दिला. 18व्या वर्षी लग्न झालं. पतीनं छळ सुरू केला. पदरात 2 मुली, तरी तिनं एकटीनं सांभाळ केला. दारोदार गेली, धुणी भांडी केली, पण ती खचली नाही. मग नवा जोडीदार भेटला आणि वयाच्या 40शीत तिनं सुवर्ण पदकावर नाव कोरलं. यशाची, जिद्दीची आणि हार न मानता जिंकण्याची कहाणी आहे शर्मिला धनखड हिची. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या इतिहासात पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. पण तिचं हे यश सोपं नक्कीच नव्हतं. अडचणींवर मात करत न थांबणाऱ्या शर्मिला धनखडचा सुवर्ण पदकापर्यंतचा प्रवास कसा होता, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. लोकमत.com वर आपलं स्वागत आहे. मेहनत इतनी खामोशी से करो की सफलता शोर मचा दे. नेमकं हेच घडलंय सुवर्ण पदक विजेती ॲथलेट शर्मिला धनखड हिच्या बाबतीत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय ॲथलेटिक्सपटूंनी दमदार कामगिरी केली आहे. यात चर्चा होतीये ती पॅरा ॲथलेट शर्मिला धनखड हिची. शर्मिलानं महिला गोळाफेक F57 प्रकारात सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचलाय. कारण राष्ट्रकुल स्पर्धेतल्या आतापर्यंतच्या इतिहासात पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. शर्मिला धनखडचा जन्म 15 ऑगस्ट 1986 रोजी हरियाणातल्या रेवाडी जिल्ह्यात झाला. महेंद्रगड जिल्ह्यातलं चित्रोली हे तिचं मूळ गाव. शर्मिला एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आली, त्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. त्यातच अवघ्या 2 वर्षांच्या वयात पोलिओमुळे शर्मिलाचा डावा पाय बाधित झाला. आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा सामना करत असतानाच वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी शर्मिला धनखडचा विवाह झाला. लग्नानंतरही तिच्या आयुष्यातला संघर्ष संपला नाही. हुंड्यासाठी छळ सुरू झाला आणि घरगुती हिंसाचार तिच्या वाट्याला आला. हा वाद इतका वाढला की पतीनं 2 मुलींसह तिला घराबाहेर काढलं. आता पुढे काय, हा प्रश्न आपासून उभा होता. पण शर्मिला हरली नाही. तिनं जिद्दीनं एकटीनं 2 मुलींचा सांभाळ केला. त्यासाठी शर्मिलानं घरोघरी जाऊन धुणी भांडी करण्याचं काम केलं. पण या संघर्षातही जिद्दीची वाट तिनं तेवत ठेवली. कठीण काळात तिला आयुष्याचा नवा जोडीदार भेटला. अजित सिंह यांच्यासोबत शर्मिलानं लग्नगाठ बांधली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. दुसऱ्या पतीनं शर्मिलाला आत्मनिर्भर बनण्यासाठी प्रेरित केलं आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याचा आत्मविश्वासही दिला. याच पाठबळामुळे शर्मिलानं यशाला गवसणी घालण्याची किमया करून दाखवली आहे. वयाच्या 34व्या वर्षी शर्मिलानं पॅरा ॲथलेटिक्समध्ये प्रवेश केला आणि आता 40शीत तिनं सुवर्ण पदक पटकावलं. शर्मिलानं 9.81 मीटर गोळा फेकत हंगामातली सर्वोत्तम कामगिरी केली आणि भारताची 20 वर्षांची पॅरा ॲथलेटिक्समध्ये पदकांची प्रतीक्षाही संपवली. याच स्पर्धेत भारताच्या शिल्पा शायला हिला नाट्यमय घडामोडींनंतर कांस्य पदक मिळालं. शिल्पानं 7.26 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम म्हणजे पर्सनल बेस्ट फेक केली होती. सुरुवातीला ती 4थ्या स्थानावर होती, पण नायजेरियाच्या खेळाडूची फेक फाऊल ठरवण्यात आली आणि भारताच्या खात्यात एकाच पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत 2 पदकांची ऐतिहासिक नोंद झाली. या ऐतिहासिक निकालामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत पहिल्यांदाच भारतानं एकाच पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत 2 पदकं जिंकण्याचा पराक्रम केलाय. या दोघींनी भाऊक होत एकमेकींना मिठी मारली आणि एक इतिहास नोंदवला गेला. शेवटी काय, हार नहीं मानूंगा चाहे हालात कैसे भी हो, मंजिल वही पाऊंगा जहां मेरे सपनों के रंग हो, हे शर्मिलानं खरं करून दाखवलंय. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही शर्मिलाला कशा शुभेच्छा द्याल? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.